जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। आम्ही 2 वर्ष सरकारला वेळ दिला, अजून किती वेळ द्यायचा असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी मी अंतरवालीत उद्याची शेवटची बैठक असल्याचे सांगत उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले। आतापर्यंत काय मिळालं, काय मिळवायचं, मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार याबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही अंतरवालीतील शेवटची बैठक आहे। पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन शांततेत होणार, पण विजय घेऊनच माघारी फिरणार असा ठाम विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय। आमचा हा लढा शेवटचा, पण आमचा संयम बघू नका, पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अवमान करू नका अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ठणकावले। लेकरा बाळांच्या कल्याणासाठी कुणीही घरी राहू नका, सोशल मीडियावर या बैठकीचा आढावा पाहू नका, उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या प्रत्यक्ष बैठकीत सहभागी व्हा असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी, भविष्यासाठी ही शेवटची अंतरवालीतली बैठक होणार आहे। ही अंतिम निर्णायक बैठक ही उद्या दिशा ठरवली जाणार आहे। 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे, त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल, मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आहे, आता आपल्याला काय मिळवायचं आहे याबाबत चर्चा होणार आहे। अनेक प्रश्नावरती जिथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणार आहे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे, व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या 12 वाजता अंतरवालीत या, कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची, आपली एकजूट दिसली पाहिजे। घरी बसून आपली एकजूट दिसत नाही आहे। आपल्या लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गी लावायचा असला तर आपण महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला कायमस्वरूपी सगळे कामं बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे। आणि सगळ्यांना विनंती, अंतरवालीतली शेवटची बैठक आहे, त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील। म्हणूनच माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा तोच शब्द सांगतो की 2 वर्ष आपल्या लेकरा बाळासाठी आपण करतो। मी पण या समाजाचे लेकरं बाळ मोठे व्हावेत म्हणून त्यांच्या लेकरासाठीच इतका रात्रंदिवस झटतोय की कुठंतरी या गरीब लेकरांचं नशीब मोठं झालं पाहिजे। त्याच्या आईबापाने जे स्वप्न बघितले त्याच्या हातातली औतकाठी सुटली पाहिजे, काबाड कष्ट रात्रंदिवस शेतात केले सुटले पाहिजे, त्याचंही लेकरू साहेब झालं पाहिजे, त्याचंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे, त्याच्याही पोरं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, ते डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे, ते पोलीसमध्ये गेले पाहिजेत, महसूलमध्ये गेले पाहिजेत, म्हणून ही अंतिम फाईट करायची। आता सुट्टी नाही आणि मी मागं हटतो नसतो, आणि मुंबई आम्ही सोडीत बी नसतो। आता पुऱ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही। जे व्हायचं असेल ते होईल, पण आता मुंबई सोडायची नाही, पण आंदोलन मात्र शांततेत असणार आहे, पण विजय घेऊनच मागे फिरणार आहे। म्हणून ही शेवटची बैठक आणि लढा सुद्धा अंतिम आहे आणि आरपारचा आहे आणि शेवटचाच आहे, पण मराठ्यांचा संयम बघू नका। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।